हाय नमस्कार, कशा आहात? आज बनवणार आपण बांगडा फ्राय. तर बघितला आपण बांगडा फ्राय बघितला. आता आपण बांगडा रस्सा बघणार आहे. बांगड्याचा रस्सा कसा करायचा त्यासाठी आपण बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बघा, त्याचे तुकडे केलेले आहेत, मोठे मोठे नाही ठेवलेत आपण. त्यासाठी वाटण्यासाठी मिरच्या, थोडीशी हळद, बडीशेप, धणे, खोबरा, लसूण, थोडीशी नावाला पण चिंच घेतलेली आहे. खोबरा मी ओला खोबरा घेतलेला आहे. थोडा सुकला होता खोबरा, तो किसून घेतले. तुम्ही सुकं घेतलं तो ओलं घेतलं, दोन्ही घेतलं तरीही चालेल. तर तिखट तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी कमी मिरची घेतली तरीही चालेल. हे जास्त तिखट नसते, ही कलरसाठी मी घेतलेली आणि ही आपली तिखट मिरची आहे. तर हे वाटण आपण वाटून घेऊया, व्यवस्थित बारीक मिक्सरला करून घेऊया. आपण मच्छीसाठी टोप ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. लाईट गेले जरा माझ्याकडे, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. आपण 2 लसूण टाकतात फोडणीसाठी, थोडेसे मेथी दाणे, थोडंसं ह्याला आपण त्या तांबूस कलर येईपर्यंत थांबून घेऊया. लसूणही व्यवस्थित तांबूस कलर झाले. मेथीसुद्धा टाकून आपली छान काळी, म्हणजे ती काळीच व्हायला पाहिजे जराशी, तरच फोडणीला मजा येते. 2 मिरच्या बारीक कापून टाकल्यात मी लांब करून. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका. इकडे गावाला सगळंच भेटतं असं नाही, आणि मी तुम्हाला सांगते कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका. आता मी वाटणामध्ये चिंच घेतली, तर हल्लीच्या कोकमाला आंबटपणा नसतो. थोडीशी चिंच मी घेते त्याच्यामध्ये. आता आपण वाटण टाकून घेतो. हे पूर्ण वाटण मी टाकून घेते. आपण वाटण टाकून घेतले तर व्यवस्थित उकळ येऊन द्यायची. नंतर आपण कोकम टाका. आंबा असेल तर आंबाही टाका. कढीपत्ता फोडणीला टाका तुम्ही. कोथिंबीर असेल तर नंतर उतरताना कोथिंबीर टाका, किंवा फोडणीत कोथिंबीर टाकली तरीही छान लागते. माझ्याकडे ह्या वस्तू गावी नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगते, जसं असेल तसं करा. आणि व्यवस्थित उकळ आल्याशिवाय मच्छी टाकू नका, कारण आपण मच्छी आणि हे जर एकत्र टाकलं तर कधी कधी मच्छी जास्त शिजून जाते आणि मग ते काटे आणि रस्सा पूर्ण एकत्र होतो. त्यामुळे मच्छी आपण नंतर टाकायची आणि आधी व्यवस्थित उकळ येऊन द्यायची मच्छीच्या रश्श्याला. त्याला चांगलं वाटण आपलं शिजलं की आपण त्याच्यामध्ये मच्छी टाकून घेणार आहे. तर आता आपलं उकळ येते. जेवढं पाणी पाहिजे तुम्हाला, रस्सा जसा पाहिजे तसं आधीच पाणी टाकून घ्या, उकळ वगैरे शिजेपर्यंत. आता ह्याला आपण थोडंसं कोकम टाकून याला अजून व्यवस्थित 5 मिनटासाठी झाकण ठेवलं का तर बारीक गॅस करायचं, कारण उकळ आली तर पूर्ण वरती वाटण आपलं येईल. आता आपल्या वाटणाला व्यवस्थित उकळ आलेली आहे. याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. मच्छी बोला थोडेसे 2 दाणे मिठाचे जास्तच पाहिजे तर चव येते. तुमच्याकडे कैरी वगैरे भेटली तर कैरी घ्या, अवश्य घ्या, आणि ती मच्छीमध्ये टाका, छान चव येते. हे बघा, आता आपला कोकम पण टाकून झालं. आता आपलं मीठ, कोकम आणि रस्सा ह्याला व्यवस्थित शिजून द्यायचं. अगदी 3 ते 4 मिनटासाठी व्यवस्थित शिजून दिलं का आपण याच्यामध्ये मच्छी टाकून घेऊया. आता आपला रस्सा चांगला व्यवस्थित शिजून झालेला आहे. तर याच्यामध्ये जे आपले बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण एक एक करून टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आता यालाही आपण व्यवस्थित शिजून देऊया. आता आपले मच्छीचे तुकडे सगळे टाकून झालेले आहेत. आता याला असंच बारीक गॅसवरती व्यवस्थित शिजून देऊया. थोडा वेळ गॅस टोपावरती आपण झाकण ठेवूया. बरोबर 2 मिनिटांनी आपण उघडून बघूया.
मस्त मच्छी झालेली आहे आपली. त्याच्यावरती कोथिंबीर घाला, आणखीन छान वाटेल. आवडली असेल आपली रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.